नमस्कार, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात टॉक विथ आदित्य. आज आपण राज्यातील राज्यसभा निवडणुकीविषयी चर्चा करणार आहोत. निवडणूक आयोगाने 10 राज्यातील 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केलेली आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचं वेळापत्रक 5 मार्च रोजी अर्ज दाखल करण्याची ही अंतिम तारीख आहे. तर 6 मार्च रोजी अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे. 9 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. तर 10-16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजता मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी म्हणजे 16 मार्चलाच सायंकाळी 5 नंतर मतमोजणी सुरू होईल. महाराष्ट्रातील निवडणुकांचं गणित कसं असणार आहे? खरं तर महाविकास आघाडी, महायुतीमध्ये हा लढत होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील विधानसभेचे एकूण आमदार हे 286 आहेत. यातील आपण 2 मायनस जे केले आहेत ते म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार दिवंगत शिवाजी कर्डिले हे 2 आमदारांची संख्या कमी करून 286 एकूण आमदार होत आहेत आणि रिक्त जागा आहेत राज्यसभेच्या त्या 7. तर कोटा काढण्याचा फॉर्म्युला असा असणार आहे की 286 भागिले 7 प्लस 1 बरोबर 286 भागिले 8 करायचं आहे. म्हणजे 35.75 समथिंग आणि त्यात प्लस 1 म्हणजे 36.75. म्हणजे एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान 37 मते आवश्यक आहेत. तर कोणाकडे आणि कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर महायुतीचं आधी आपण बघूया. तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 131 आमदारांची संख्या येते. तर शिवसेना शिंदे गटाकडे 57 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गट 40 आमदार आणि इतर लहान पक्ष आणि त्यांचं समर्थन असेल ते 6 आमदार म्हणजे एकूण 234 आमदार. महाविकास आघाडीकडे काँग्रेसमध्ये 16 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 आमदार, शिवसेना ठाकरे गट 20 आमदार आणि छोटे पक्ष आणि एकूण समर्थित आमदार म्हणजे 3 असे एकूण 49. राज्यसभामध्ये कोणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात? यामध्ये पहिला पक्ष आणि मोठा पक्ष येतो तो म्हणजे भाजप. भाजपचे टोटल आमदार 131 प्लस 1 आणि अपक्ष समर्थन म्हणजे असे 132. 132 भागिले 37 म्हणजे 3.56 म्हणजेच भाजपाचे 3 ते 4 खासदार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेना शिंदे गटाकडे 57 मतं आणि एक समर्थन असे 58 आमदार. 58 भागिले 37 1.56 म्हणजे एक खासदार निश्चित आहे आणि उर्वरित जवळपास 20 ते 23 मतं हे शिवसेना शिंदे गटाकडे आरक्षित राहतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 40 आमदार भागिले 37 म्हणजे 1.08 एक खासदार त्यांचाही निश्चित निवडून येऊ शकतो. अशा प्रकारे आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 3 ते 4 मतं हे रिझर्व्ह राहतात. म्हणजे महायुती आरामात 5 खासदार आणि अतिरिक्त मतांवरून म्हणजे एकूण 6 खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. आता आगामी काळात निवडणुकीचे समीकरण कसं घडतात, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे क्रॉस वोटिंग किंवा मतांचं रूपांतर कशी खेळी करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आगामी काळात स्पष्ट होईलच. आणि आता आपण महाविकास आघाडीचं गणित समजून घेऊया. महाविकास आघाडीकडे 49 आमदार आहेत. तर 49 भागिले 37 म्हणजे 1.32 म्हणजे महाविकास आघाडीचा एक खासदार निवडून येऊ शकतो. पण खरी गोची इथं आहे की महाविकास आघाडीमधून उमेदवारी कोणाला भेटणार? कारण संजय राऊत हे मागेही बोलले होते की उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असलेलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर आमदार आहेत. तेही काही दिवसात निवृत्त होणार आहेत. त्यांची जागा रिक्त होणार आहे. ते राज्यसभेवर जाणार का? शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता महाराष्ट्रासमोर कायम आहे. कारण शरद पवारांचं वाढतं आजारपण आणि सध्याची वय ह्या 2 गोष्टी विचारात जर घेतल्या तर शरद पवार हे राज्यसभेवर जाण्यास फारसे इच्छुक नसल्याचे दिसून येते. मात्र महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बैठक घेऊन निर्णय ठरवणार आहेत. तर महाराष्ट्रातून निवृत्त होणारे जे सदस्य आहेत त्यांची यादी आपण पाहूया. शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत. रामदास आठवले जे रिपाईचे अध्यक्ष आहेत पण भाजपच्या कोट्यातून ते खासदार झाले होते.
फौजिया खान याही देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्याच खासदार आहेत. राजनी पाटील या काँग्रेसकडनं खासदार आहेत. तर प्रियंका चतुर्वेदी या शिवसेना शिंदे गटाकडनं खासदार. तर भागवत कराड आणि धैर्यशील पाटील हे दोन्हीही भाजपचे खासदार. यामध्ये महायुतीतील म्हणजेच महाराष्ट्रातील 7 जागांपैकी महायुती 6 जागांवर आघाडी घेत आहे. तर महाविकास आघाडी एका जागेवर. परंतु अंतिम निकाल हा क्रॉस वोटिंग आणि रणनीतीवर अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील काही मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आदित्य, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.